नमस्कार. दासबोध निरूपण मालिकेतील हा 22वा भाग. मागच्या भागात मी म्हटल्याप्रमाणे आपण समर्थांनी जी करुणाष्टकं रचलेली आहेत, ज्यामध्ये त्यांच्या अंतःकरणातील श्रीराम दर्शन आणि भेटीची तळमळ व्यक्त झालेली आहे, त्यासंबंधी मी उल्लेख केला आणि काही 22 करुणाष्टकांचं माझं पुस्तक करुणाष्टक एक आकलन याचाही उल्लेख केला होता. तर त्या करुणाष्टकांचा थोडा मागोवा घेणं आवश्यक आहे, कारण दासबोधातल्या तत्वज्ञानाला ते पूरक आणि तर्कसंगत असं आहे. समर्थांचं जे अतिशय प्रसिद्ध असं करुणाष्टक आहे, ज्यापैकी जे आपण बहुतेक अनेकांनी लहानपणी म्हटले असतील त्यातला काही भाग, ते करुणाष्टक अनुदिन अनुतापे असं आहे. अनुदिन अनुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा नीरसी मोहमाया, अचपल मन माझे नावरे आवरिता, तुझ विणशिण होतो धाव रे धाव आता. भजन रहित रामा सर्व ही जन्म गेला, स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. रघुपती मती माझी आपुलीशी करावी, सगळे त्यजून भावे कास तुझी धरावी. विषय जनित सुखे सौख्य होणार नाही, तुझ विण रघुनाथा वोखटे सर्व काही. रविकुळ टिळकारे हित माझे करावे, दुरित दुरी हरावे स्वस्वरूपी भरावे. तन मन धन माझे राघवा रूप तुझे, तुझ विण मज वाटे समुद्र संसार ओझे. प्रचलित करावी सर्वता बुद्धी माझी, अचळ भजन लीला लागली आस तुझी. चपळपण मनाचे मोडिता मोडवेना, सकळ स्वजन माया तोडिता तोडवेना. घडी घडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा, म्हणून करुणा हे बोलतो दीन वाचा. जळत हृदय माझे जन्म कोट्यान कोटी, मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी. तळमळ निववीरे राम कारुण्य सिंधू, शरीरी पुकुळे माझे तोडियांचा समंधू. तुझ विण करुणा हे कोण जाणेल माझी, शिणत शिणत पोटी पाहिली वाट तुझी. झडकरी झड घाली धाव पंचाननारे, तुझ विण मज नेते जंबुकी वासनारे. सबळ जनक माझा राव रामण्य पेटी, म्हणून मज पोटी लागली आस मोठी. दिवस गणित बोटी प्राण ठेवून कंठी, अवचट मज भेटी होत घालीन मेठी. ह्या आठव्या श्लोकापर्यंत मी आलोय. असे एकूण यामध्ये 15 श्लोक आहेत. आणखीन पुढचा महत्वाचा 1-2 श्लोक म्हणतो मी. स्वजन जनधनाचा कोण संतोष आहे, रघुपती विनाता चित्त कोठेन राहे. जीवलग जीव घेती प्रीत सांडून जाती, विषय सकळ नेती मागुता जन्म घेती. सकळ जन भवाचे आथले वैभवाचे, जीवलग मग कैचे चालते हेची साचे. विलग विषम काळी सांडती सर्व माळी, रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी. समर्थांनी अतिशय तळमळीनं श्रीरामाला हाक मारली आहे की ह्या संसार तापत्रयात, म्हणजे संसार म्हणजे माझ्या तळमळीनं मी अतिशय तुझी करुणा भागतोय असं आहे. आणि याच्यावरती मी निरूपण केलं आहे आणि या पुस्तकात केलं आहे. असं म्हणते की दररोज दर दिवसागणिक माझी तळमळ तीव्र होते. अतिशय चपळ असं माझं मन, मला काही केलं आवरता येत नाही आहे. जगातील ऐहिकाचा लोभ मोह माया प्रयत्न करूनही नष्ट होत नाही. दयाळू भगवंता, तुझ्या भेटीशिवाय या मोहमायेतून मला सुटका मिळणार नाही. हा त्रास संपणार नाही. तेव्हा आता माझा अधिक अंत न पाहता मला सोडवण्यासाठी धाव घे. आजपर्यंत माझे आयुष्य तुझ्या भक्तिवाचून व्यर्थ गेलेले आहे. भाऊ बहीण सर्व स्वकीय हेच माझे सुखाचे निदान आहे अशा भ्रमात मी वावरलो. पण आता तूच माझ्या मनातील या विश्वासना पालटून त्यांच्या जागी तुझ्या भक्तीची संजीवनी भरून जाऊ दे आणि या सर्वांचा त्याग करून तुझ्या उपासनेची ओढ मला प्राप्त होऊ दे. इथल्या पहिल्या 2 कडव्यांना मला एक कविता सुचली. तेही मी हिंदी कविता, म्हणजे गीतच आहे ते त्या भावांजली या कॅसेटमध्ये मी समाविष्ट केलं. तर मन तरपत मेरा राम प्रभु, तुम दीन दयालु पाप हरू. अचपल मनवा दौड़े त्रिभुवन, पावन बस में तुम्हारी कृपा बिन, तेरी लगन में घर खेत फिरू.
प्यास है मेरे कई जन्मों की, तू करुणा कर तेरी करुणा की, मैं शरण तुम्हारे पग लागू। दशरथ सुत तुम भैया लक्ष्मण, सीता तुम वह जगमैया, सीतापति तुम वह जगमैया, मैं तुम्हारी दासी अब किसे भजू। जागो पावो राजीव लोचन, कहे आनंदी सुनो गुनीजन, इक राम काही मैं नाम जपू, मन तळपत मेरा रामप्रभू. अशी. आणि खरोखरी समर्थांनी तर महत्त्वाचे काही याचा उल्लेख जर केला तर आपण स्वजनजनाचा कोण संतोष आहे, रघुपतीना चित्त कोरणार आहे, विलग विषय काळी सांडती सर्व माळी, रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी. हे म्हणजे तुमचं ऐहिकातलं मन, ऐहिकातले आपले संबंध किती क्षणभंगूर आहेत. मला एक जुनी पूर्वी वारांच्या कथा असतात, हल्ली आता कोण वाचत नाही, पण प्रत्येक वाराची कथा कहाणी दिलेली असे आणि ती त्या वारी वाचायची श्रावण महिन्यात अशी प्रथा होती. त्या शुक्रवारची एक कहाणी होती, फार अतिशय बोधप्रद, आणि तिची मला हे करुणाष्टक नेहमी ऐकताना आठवण होते. त्या कहाणीत एक बहीण गरीब असते, तिचा श्रीमंत भाऊ तिला अजिबात विचारत नसतो. पुढे योगाने तिला मोठे वैभव प्राप्त होते आणि तिची स्थिती एकदम सुधारते. लंकेची एकेकाळी पार्वती असणाऱ्या बहिणीच्या अंगावरती खूप दागिने येतात आणि ही बहिणीची स्थिती, श्रीमंत स्त्री भावापेक्षाही श्रीमंत होते. हे बघून भाऊ बहिणीला कधी न विचारणारा तो तिला घरी जेवायला बोलवतो. बहीण जाते आणि जेवायला भावाने आग्रह केल्यानंतर पाठ असतो, पाठावर बसण्यापूर्वी ती एक काम करते की स्वतः बसायच्या ऐवजी आपल्या अंगावरील एक दागिना उतरून ते पाठावर ठेवते. आणि पाटल्या उतरवते, मग बांगड्या उतरवते, मग काय काय असं. भाऊ विचारतो, हे काय चाललंय? तर बहीण उत्तर देते त्याला की अरे तू मला नाही जेवायला बोललंस, माझ्या अंगावर हे अलंकार आलेत ना, म्हणून मला जेवायला बोललंस, मी त्या अलंकारांना जेवायला बोलवलंस, म्हणून तू त्या दागिन्याने मी पाठावर मांडते आणि त्यांना जेवण करून देते. माणसाच्या प्रवृत्तीचे हे प्रवृत्तीतली विकृती दाखवणारी ही बोधप्रद कथा आहे. दुर्दैव असं आहे की आता आपण ह्या सगळा जुना संस्कृती तेव्हा विसरत चाललोय. त्या TV मालिका आणि ऐहिक भोगयोग हे सुरू झालेलं आहे. पण समर्थांच्या या करुणाष्टक वाचली की असं आपल्याला प्रत्यय येतो की या ऐहिकाच्या पलीकडेही काहीतरी आहे. असंच एक 22वं करुणाष्टक, मी या पुस्तकातलं माझं 20वं करुणाष्टक आहे, त्याचा उल्लेख करतो. कारण ते करुणाष्टकावरती एक स्वतंत्र मालिका करायला लागेल असं वाटतंय. समर्थ म्हणले, उदासीन हे वृत्ती कोठे न लागे, असं समर्थ म्हणलेलं आहे. रघुनायके वीण हा शीण आहे, सदा सर्वदा रंग ओरंगत आहे, निशिदिन या राघवाच्या वियोगे, उदासीन हे वृत्ती कोठे न लागे. उदासीन हे वृत्ती कोठे लागे त्याचं द्रुपद आहे. गुणी गुंतले चित्त हे आवरे ना, तया वेळना आणि कसे काही स्मरे ना, समाधान हे होय त्याचे निसंगे, उदासीन हे वृत्ती कोठे न सागे. मनी प्रीती हे लागली राघवाची, सदानंद हे राम मूर्ती सुखाची, पदार्थी बये लाविता चित्त भंगे, उदासीन हे वृत्ती कोठे न लागे. मनी आठविता समाधान वाटे, तया देखता संशयो सर्व तुटे, न लिंपे कदा चित्त दुश्चित भंगे, उदासीन हे वृत्ती कोठे न लागे. आणि त्या शेवट करताना समर्थ म्हणतात, मनी हे 15 श्लोक आहेत. मनी सांडता संग व्याधी उपाधी, पुढे सापडे राम कारुण्य निधी, विवेके मनीचा अहंभाव भंगे, उदासीन हे वृत्ती कोठे न लागे. पराधीनता रामदासी घडेना, देहे चालता राम भक्ती उडेना, उभा राम सांभाळतो पृष्ठभागे, उदासीन हे वृत्ती कोठे न लागे. रामा मला तू सांभाळ आणि माझी वृत्ती त्या तुझ्यापासून कुठे लागत नाहीये. आणि शेवटी म्हणतात की राम भक्तांच्या नेहमी उभा राहतो म्हणून. ही करुणाष्टक सुद्धा म्हणजे समर्थांच्या कारुण्य भाव दर्शवणारा तपश्चर्याच्या काळातला ही सगळी करुणाष्टक आहे. आता काही करुणाष्टक त्यांनी नंतरही लिहिली आहे, ज्यामध्ये थोडं त्यांचं हे वेगळं आहे की वेगळा भावसुद्धा त्यामध्ये आहे. पण आणखी खूप म्हणजे तुझं विण रामा मज कंठविण म्हणून करुणाष्टक आहे. तुझ्या वियोगे जीवित वाले शरीर पांगे बहुदुःख झाले, अज्ञान दारिद्र्य माझे सरेना, तुझं विण रामा मज कंठवेना, परतंत्र जिणे कंठू किती रे, उच्चाट माझे मनीत वाटतो रे, ललाट रेखा तरी पालटेना, तुझं विण रामा मज कंठवेना.
संसार संगे बहुपीडरो रे कारुण्य सिंधू मज सोडवी रे कृपा कटाक्षे सांभाळी दीना तुझवीन रामा मज कंठवेना. जय जय दयाळा त्रैलोक्य पाळा भवसिंधुहारी मज तारी हेळा स्वामी वियोगे पळई सरेना तुझवीन रामा मज कंठवेना. आम्हा अनाथा तू एक दाता संसार चिंता चुकवी समर्था दासा मनी आठव विसरेना तुझवीन रामा मज कंठवेना. आपण सर्वांनी हे माझं पुस्तक घेऊन वाचाच नाही, पण करुणाष्टक आहे ती वाचावीत आणि वेगळ्या तऱ्हेनं समर्थ त्यात कसं व्यक्त झालेत आणि रामाचीच उपासना सांगतायत ही आपल्या लक्षात येईल. परत आपण आपल्या दासबोधाकडे वळूया. 5वा दशक आणि पहिला समास. त्यामध्ये सद्गुरूचं वर्णन आहे. या 5व्या दशकाला मंत्रदशक असं नाव समर्थन दिलं आहे. त्यामध्ये सद्गुरूची आवश्यकता, त्याची लक्षणं, शिष्यांची लक्षणं असं वेगवेगळं सांगितलेलं आहे. जय दशक 5व्यातला समास पाहिला. जय जयजी सद्गुरू पूर्ण कामा परमपुरुषा आत्मा या रामा. जे वेदास साकडे जे शब्दांसी कानडे ते सच्चिष्ठा सर्वकडे अलभ्य लावे. जे ब्रह्म तुमचे नियोगे स्वये आपणचे होई जे अंगे दुर्घट संसाराचे नि पांगी जेना सर्वदा. ब्राह्मण पाहिजे देवादेवा तरी किमर्थ सद्गुरू करावा. ऐसे म्हणाल तरी निय ठेवा सद्गुरुविन नाही. स्वधर्मकर्मी पूज्य ब्राह्मण परिज्ञान नव्हे सद्गुरुविना. ब्रह्मज्ञान नसताच येणं जन्म मृत्यू चुकेना. दासबोधाच्या 5व्या दशकाला मंत्रदशक असं नाव आहे. या दशकाच्या 10 समासात मिळून समर्थांनी सद्गुरूची आवश्यकता, त्याची लक्षणे, शिष्याची लक्षणे, साधन मार्गातील बद्ध मुमुक्षु साधक आणि सिद्ध या 4ही अवस्था यांचं विवरण केले. दासबोधाच्या प्रारंभिक 4थ्या समासात सद्गुरूंनी म्हणजे पहिल्या दशकामध्ये समर्थांनी सद्गुरुस्तवन केलेलं आहे. त्या ग्रंथलेखनाने त्याने कृपा करावी म्हणून. आता 5व्या दशकाच्या या पहिल्या गुरुनिश्चय समासात ते परमार्थ साधण्यासाठी सद्गुरूची कशी गरज आहे ते स्पष्ट करून सांगत आहेत. जे ज्ञान आपणाला नाही ते ज्ञान त्या क्षेत्रातील जाणत्याच्याकडून घ्यावे लागते. काही ज्ञानग्रंथ वाचून समजते, पण ते पूर्ण ज्ञान नसते, तर त्याला जाणत्याकडून समजावून घेतल्यावरच पूर्णत्व येते. असा व्यवहारातील जाणता तेव्हा आपला गुरु होतो. साधी स्कूटर चालवायला शिकायचे तर गुरु लागतो आणि मोटर बंद पाडली तर दुरुस्त करणाऱ्या मेकॅनिकला गुरु करावे लागते. हे व्यवहारातील गुरु झाले. पण परमार्थ मार्गात ज्याला आत्मज्ञान प्राप्त झाले अशालाच गुरु करावे लागते आणि तो सद्वस्तूचे ज्ञान प्राप्त करून देणार असल्याने तो सद्गुरू असतो. मी केले, मला ज्ञान झाले असा मीपणाचा अहंकार जोपर्यंत आहे तोपर्यंत खरे आत्मज्ञान प्राप्तच झाले नाही हे निश्चित समजावे. हा अहंकार, हा मीपणा नष्ट होण्यासाठी सद्गुरूला शरण जाऊन अभिमानरहित व्हावे लागते व तेव्हा सर्व परित्यागी होऊन मुक्तावस्था प्राप्त होऊ शकते. सद्गुरू हा परमपुरुष आत्माराम असा साक्षात देवस्वरूप आहे असं म्हणून समर्थ त्याचा जय जयकार करतात आणि म्हणतात की जे परमात्म स्वरूप वेदांनाही कळत नाही, शब्दांनाही सांगता येत नाही, त्या अलभ्य आत्मज्ञानाचा लाभ केवळ तुमच्यामुळे शिष्याला सहजपणे होतो. त्यामुळे गूढ परब्रह्म जे शांत सनातन आणि चिरंतन आहे ते शिष्याच्या अनुभवास येते. एवढेच नव्हे तर तुमची शिकवण अंगी बांधल्यावर तो शिष्य स्वतःच परमात्मा स्वरूप बनून मुक्तदशेला प्राप्त होतो आणि संसार दुःख आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून त्याची कायमची सुटका होते. या समासातील काही ओव्यांमधून समर्थांनी ब्राह्मणाचे कौतुक केले आहे व त्यामुळे ते ब्राह्मणांचे पक्षपाती आहेत असा आक्षेप काही जातीवंड घेतात. परंतु असो कोणी एक नर धेड महार चांभार त्याचे राखावे मन या नाव भजन असं म्हणणारे समर्थ आहेत. पृथ्वीमध्ये जितकी शरीरे तितकी भगवंताची घरे असेही म्हणणारे समर्थ आहेत आणि ब्राह्मणांना झोडपणारे समर्थ आहेत. पुढे आपला उल्लेख येईल त्याचा. त्यामुळे समर्थ कुठलाही भेदभाव करणारे नव्हते. अर्थात त्या काळात शिक्षण घेणारे ब्राह्मण मंडळी असत, बाकीचे मंडळी आपापल्या व्यवसायामध्ये होती, त्यामुळे इथे उल्लेख ब्राह्मणाचा असा केला असावा. ते म्हणतात देवपूजेला ब्राह्मण हवा तर मग सद्गुरू कशाला हवा. असे कोणाला वाटले तर ते चूक आहे. पूजा धर्मकर्म ब्राह्मणाने केले ठीक आहे, परंतु त्याचे केवळ जातीच्या द्वारा मी सद्गुरू आहे असं म्हणणे मूर्खपणाचे आहे. ते आत्मज्ञान मिळवण्यासाठी पोटभरू ब्राह्मण उपयोगाचा नाही. त्यासाठी विरागवृत्तीचा विकारावर विजय मिळवलेला युवकशील व स्वतः आत्मज्ञानी असलेला सद्गुरूचे पायी शरणागत झाल्याशिवाय पर्याय नाही. लोकपरंपरा धर्मपरंपरा यातील गुरुत्व वेगळे
आणि सत्शिष्याला आत्मज्ञान मार्गाने घेऊन मुक्तदशा प्राप्त करून देणारे सद्गुरू आगळेच आहेत हे ध्यानात घेणे आवश्यक आहे. जयासी मोक्ष व्हावा तेने सद्गुरू करावा. सद्गुरूविना जन्म निर्फळ, सद्गुरूविना दुःख सकळ, सद्गुरूविना तळमळ जाणार नाही. जैसे नेत्री घालिता अंजन, पडे दृष्टीस निधान, तैसे सद्गुरू वचने ज्ञान प्रकाश होय. असो जयासी मोक्ष व्हावा तेने सद्गुरू करावा. सद्गुरूविना मोक्ष पावा हे कल्पांती न घडे. समर्थांच्या काही लोकमानसामध्ये धर्मकृत्यांचा मोठा पगडा होता. देवाची भक्ती करायची म्हणजे जी कर्मे करायची असे समजले जाईल व ती केल्यामुळे देव प्रसन्न होऊन माणूस मोक्षपदाला जाईल असा विश्वास बाळगला जायचे. अशा धर्मकर्माचे स्वरूप वर्णन करायचे तर व्रते, उद्यापने, दानधर्म, तीर्थयात्रा, टिळा, माळा, स्नानसंध्या, पूजापाठ, स्तोत्रपठण, उपास तापास, यज्ञाग असे करता येईल. खरं पाहिलं तर या सगळ्या गोष्टी करताना मनामध्ये काही इच्छा धरून केल्या जात असत आणि नाव मात्र देवाचे असेल. धनप्राप्ती व्हावी, पुत्रप्राप्ती व्हावी, लढाईत जय मिळावा अशा अनेक सुप्त इच्छा धरून ही कर्मे करणे म्हणजे तर ऐहिकाचा लोभ कमी करण्याऐवजी वाढवणेच होय. आणि त्यामुळे आत्मज्ञान होण्याऐवजी साधनामध्ये झालेली प्रगती जसे एखाद्या गळक्या भांड्यातून पाणी झिरपून जावे तशी होण्याची शक्यता आहे. म्हणून खऱ्या ज्ञानाशिवाय इतर ज्या ज्या गोष्टी केल्या जातात त्या जन्ममृत्यूतून मुक्त होण्याऐवजी पुढील जन्माची तयारी करण्या असतात. मुक्तीची वाट मिळण्यासाठी सद्गुरू केल्या वाचून गत्यंतर नाही. सद्गुरू कृपेचा प्रकाश नसेल तर जसा एखादा डोळस माणूस अंधारात ठेचकळून पडतो तशीच साधकाची अवस्था होईल. तुझं आहे तुझपाशी परी तू जागा चुकलाशी अशी आपली स्थिती असते. किंवा तुझे तुझ्याजवळच आहे व ते शोधण्यासाठी बाहेर न बघता तू स्वतःच्या अंतर्मनातच त्या परमात्म्याचा शोध घे हे सांगण्यासाठी जाणता आणि समर्थ सद्गुरू लागतो. माउंट एव्हरेस्टसारखी शिखरे सर करण्यासाठी भल्या भल्या गिर्यारोहकांनाही जाणकार शेर्पाच वाटाड्या म्हणून लागतो आणि विश्वविक्रम करणाऱ्या सचिन तेंडुलकरलाही प्रशिक्षकाची गरज भासते. तिथे तो शेर्पा किंवा प्रशिक्षक त्यांचे गुरुच होतात, पण ते व्यावहारिक गुरु आहेत, सद्गुरू नव्हे. सद्गुरू वाचून जीवनाचे अंतिम ध्येय मुक्ती हे गाठता येणार नाही व मनुष्यजन्म दुःखरूप होऊन निष्फळ ठरेल हे सांगून समर्थ म्हणतात की परमेश्वराच्या शोधाची तळमळ एक सद्गुरूच शांत करू शकतो. आपल्या घरात असलेले गुप्तधन घरात असूनही दिव्य अंजनाशिवाय दिसू शकत नाही. तसेच अंतरातील अंतरात्मा सद्गुरूच्या उपदेशाने प्रगट होऊन आयुष्य प्रकाशमान करून टाकतो. श्रीराम श्रीकृष्ण अशा देवांनी गुरु केले. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणजेच गुरु हा ब्रह्मा विष्णू महेशाचेच नव्हे तर प्रत्यक्ष परब्रह्माचे साकार रूप आहे. म्हणून ज्याला मुक्ती मिळावी, जीवन मृत्यूच्या फेऱ्यातून मोक्ष मिळावाची इच्छा असेल त्याने सद्गुरूला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. कारण सद्गुरू वाचून कितीही खटपटी लटपटी केल्या तरी त्यामुळे कदापिही मोक्षप्राप्ती होणार नाही असे सांगून समर्थ पुन्हा पुन्हा गुरुची महती ठसवायचा प्रयत्न करतात. दुसरा समास आहे, तर थोडी सुरुवात करू आपण. पहिला थोडा 2 भाग त्याचे आहेत. प्राणी मायाजाळे पडले जैसे जेणे मुक्त केले तो सद्गुरू जाणावा. जो करामती दाखविती तेही गुरु म्हणे येती, परंतु सद्गुरू नव्हे ती मोक्ष जाते. शिष्यात न लाविती साधन न करती इंद्रिय दमन, ऐसे गुरु अडक्याचे तिने मिळाले तरी त्याजावे. जो कोणी ज्ञानबोधी समूळ अविद्या छेदी इंद्रिय दमन प्रतिपादी तो सद्गुरू जाणावा. विघडले देव आणि भक्त जीवशिवपणे द्वैत, तया देवभक्त एकांत करी तो सद्गुरू. मागील समासात सद्गुरूची नितांत गरज स्पष्ट केल्यानंतर या गुरुलक्षण समासात समर्थ सद्गुरूची लक्षणे सांगून सद्गुरू कसा ओळखावा हे सांगत आहेत. आजच्या धावपळीच्या काळात प्रत्येकाला काळजी असते आणि ती काळजी अडकवण्याची तो काहीतरी खुंटी शोधतो. त्यासाठी मग ज्ञानाच्या गप्पा मारणाऱ्या, भविष्य गंडे दोरे चमत्कार दाखवणाऱ्या कोणातरी तथाकथित बाबाच्या नादी लागतो. त्यामुळे खरे आत्मज्ञान न लागतो तो फसवला जातो. त्यामुळे मनशांती लाभण्यासाठी गुरु करण्यापूर्वी तो सद्गुरू आहे ना ही खात्री करून घेणं आवश्यक असते. समर्थांच्या काळी सुद्धा कमी अधिक प्रमाणात अशी स्थिती होती. म्हणून त्यांनी इथं मुद्दाम सांगितलेलं आहे की या समासाची योजना करून की गुरु करताना तो तपासून घ्यावा.
आज तर सध्या अनेक बाबाजी माताजी महर्षी यांचा सुळसुळा झाला आहे. त्यांचे आश्रम श्रीमंती थाटमाट गाड्या याच्यावरती बोलून जाऊन माणसं त्यांना गुरु म्हणतात. ते 5 स्टार गुरु असतात, खरे सद्गुरू नव्हे. समर्थ मंत्र जे सिद्धिप्राप्त आहेत, चमत्कार दाखवतात, मंत्रतंत्र जादूटोणा भूत भविष्य सुवर्णयोग सांगतात, ते करामती म्हणावे. परंतु असे लोक साधकांना मोक्ष येण्यास सद्गुरू कधी होऊ शकत नाही. तसं पाहिलं तर प्रत्येक शास्त्रामध्ये ज्ञान, ते ज्ञान वैद्यक, संगीत, व्यापार, यंत्रविद्या कोणती असो, त्यातील पारंगत माणूस ती विद्या शिकू शकतो. या कारणाने त्याला त्या त्या शास्त्रातील गुरु म्हणता येईल. अपत्याला शहाणे सुरते कारण आईबाप त्याचे गुरुच आहेत, पण सद्गुरू नव्हे. अनेकदा स्वतःची जाहिरातबाजी करून गुरु म्हणाले लोक पैसा, प्रसिद्धी, स्त्रिया यांच्यात मोहात गुंतलेले असतात. आणि असे बंधू किती उत्तम वक्ते असले, अभिनयपटुत्वाने उत्तम कीर्तन करीत असले, तरी ते शिष्यांना इंद्रियावर विजय मिळवण्याचे मार्गदर्शन करू शकत नाही. अशाची निर्बत्सना करताना समर्थ लोकपणे अधम, भांडसारू, चोरटे, मैंद आणि पामर अशा शब्दात तिने ह्या समाजात केले. आणि तुच्छतेने म्हणतात की असले जरूर पैशाला 3 मिळाले तरी त्यांचा त्याग करावा आणि अशांच्या नादी चुकून सुद्धा लागू नये. समर्थ की खरा गुरु कोण? जो शिष्याला इंद्रियावर विजयाचा मार्ग सांगतो आणि अविद्येच्या बंधनातून मुक्त करतो, तो खरा सद्गुरू. आज आपण इथेच थांबूया. सद्गुरूचं लक्षण पुढच्या भागात आहे, ते आपण उद्या पाहूया. तोपर्यंत उद्याही असंच करू. करुणाष्टकाचा काही भाग वाटला तर पाहू, पुढे जाऊ. नमस्कार.